अशा पद्धतीने समस्त जगताला सांगत असतो. म्हणून लिंगार्चनाचा हा मार्ग आम्हा वीरशैव सद्भक्तांना जन्माआधी लिंग गर्भासी धारण शिव पंचानन सखा ज्याचा या न्यायाने प्राप्त झालेला आहे. म्हणून सद्गुरु माऊलींची अपार कृपा आहे. एका अर्थाने संसारी जीवाचं लग्न पुरुषाचं एका स्त्रीशी होतं. स्त्री पुरुष या निमित्त एकत्र येतात. परंतु जीवाला जीवनमुक्त होण्यासाठी या पिंड ज्ञान स्थलातून लिंगस्थळाकडे जात असताना अत्यंत आवश्यकता आहे ती लिंगार्चनाची. आणि ते लिंगार्चन सद्गुरूच्या कृपेनेच आम्हा वीरशैव लिंगायत भक्तांना प्राप्त होतं. लिंगांगाचे लग्न गुरुनाथे लाविले, लिंगांगाचे लग्न गुरुनाथे लाविले, लिंगांगाचे लग्न गुरुनाथे लाविले, लिंगांगाचे लग्न गुरुनाथे लाविले. तेथे ध्याता भले कनिष्ठ, तेथे ध्याता भले कनिष्ठ, लिंगांगाचे लग्न गुरुनाथे लाविले, लिंगांगाचे लग्न गुरुनाथे लाविले. लिंग आणि अंग सामरस्य होण्यासाठी सद्गुरु माऊलींची कृपा झाली आणि लिंग अंग या दोघांचं लग्न लागलं. एका अर्थाने अंग सती आणि लिंगपती हाच भाव ठेवून आम्ही वीरशैव लिंगायत एकविधा भक्ती करीत्या लिंगाची, नको इतरांची कास धरू. एकविधा भक्ती त्या लिंगाची आम्ही वीरशैव लिंगायत करत असतो. आणि म्हणून गर्भाधान सोहळा आपण काल 16 संस्कारापैकी अनुभवला आणि त्याच्यावरचं चिंतन थोडंसं ऐकलेलं आहे. गर्भाधानामध्ये सुसंस्कारित गर्भ त्या मातेच्या उदरामध्ये दिसामासा वाढत असतो. आणि दिसामासा वाढणारा हा गर्भ साधारणपणे बीजारोपण झाल्यानंतर 6 ते 8 आठवड्यानंतर त्या देहामध्ये, त्या कुडीमध्ये जीवात्मा संचरतो, प्राण संचरतो. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर म्हणजे अटीसाठी 56 दिवसानंतर, साधारणपणे 50 दिवसानंतर आत्मा किंवा प्राण त्या गर्भामध्ये प्रवेशित होतो. आणि लिंग निश्चिती सुद्धा याच काळामध्ये होत असते. म्हणून गर्भाधान संस्काराला फार मोठं महत्व आहे. हा संस्कार याच्यासाठी करणं गरजेचं आहे की आत्मा प्रवेशित होतो त्या कुडीमध्ये आणि प्रवेशित झालेल्या आत्म्याचं प्राण संचरल्यामुळे लिंगही निश्चिती व्हायला लागते. आणि मुलगा की मुलगी हे तितकं महत्वाचं नसून जीवात्मा आहे, त्याच्यामध्ये शिवाचा अंश आहे आणि शिव अंश घेऊन जीव मातेच्या गर्भामध्ये संचरत असतो. म्हणून या संस्काराला अत्यंत महत्व आहे. त्यानंतर दुसरा संस्कार आहे पुसवण. कारण माऊलींनी परमरहस्यामध्येही अशा प्रकारच्या ओव्या ठेवून फार गोड चिंतन मांडलेलं आहे. गर्भाधान म्हणजे ओटी भरण, तो पहिला संस्कार जाण, पिंड उत्पत्ती समूळ कारण हेची असे. गर्भाधान म्हणजे ओटी भरण एका अर्थाने, आणि तो पहिला संस्कार आहे. पिंड उत्पत्तीस कारण हाच संस्कार मूळ आहे. पुसवण संस्कार दुसरा, डोहाळे सीमंत म्हणती तिसरा, चौथियाचा असे उजियारा,
जात कर्म म्हणोनी. पुसवण हा संस्कार दुसरा आहे. आणि पुसवण संस्काराबद्दल सांगायचं झालं तर मातेच्या उदरामध्ये गर्भ योग्य प्रकारे स्थित व्हावा याच्यासाठी पुसवण संस्कार आहे. कारण गर्भ योग्य प्रकारे स्थित होण्यासाठी त्या मातेच्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे. आणि ती तयारी करण्यासाठी हा संस्कार आहे. पती पत्नी दोघेही एकत्र राहून खऱ्या अर्थाने हा 9 मासाचा सोहळा संपन्न करायचा असतो. आणि दिसा मासा गर्भ वाढत असतो. पत्नीची मात्र अवस्था, त्या मातेची अवस्था कशी असते याचंही चिंतन संतांनी केलेलं आहे. संतांचा फार सूक्ष्म अभ्यास आहे. काय गर्भिणीचे खुना, काय गर्भिणीचे खुना. गर्भिणीच्या खुणा काय आहेत ते त्या मातेलाच माहित. आणि काय काय हालचाली होतात त्या गर्भाच्या उदरामध्ये, कशा प्रकारे तो गर्भ संचरतो आणि कशा प्रकारे गर्भामध्ये त्या हालचाली होऊन मातेची मानसिक अवस्था बदलत जाते हे त्या मातेलाच माहित. कारण आई होऊन पाहावं असं म्हटलेलं आहे. पित्याला मात्र याची जाणीव नसते. आणि ती जाणीव पित्याला व्हावी, पित्याला असावी म्हणून हे संस्कार आहेत. पुंसवणामध्ये गर्भिणीच्या मनाची तयारी करायची आहे. तिचं मन विचलित झालेलं असतं. तिला चाहूल लागलेली असते. एक वेगळ्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. कारण 9 महिने हे बाळ तिला सांभाळायचं आहे आणि त्याच्यावर योग्य संस्कार करायचे आहेत. जर बाळ कदाचित वाममार्गी निघालं, वेगळ्या मार्गाने गेलं तर याचं सगळं दूषण मलाच लागेल अशी जाणीव त्या मातेला होते. आणि ती चिंताक्रांत असते. सदैव तिचं मन विचलित झालेलं असतं. तिला असं वाटायला लागतं की याला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माझीच आहे की काय. 9 महिने 9 दिवस मी याला कसं सांभाळू आणि याच्यावर काय काय संस्कार करू. दुसरी अवस्था आनंद आणि भीती या द्वंद्वामध्ये ती माता सापडलेली असते. हे द्वंद्व मनाचं आहे. एकीकडे आनंद असतो की मी माता होणार आहे, मी आई होणार आहे. आई साक्षात आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचा ईश्वराशी असणारा तादात्म्य भाव हा एक प्रकारचा सहसंयुज बंध त्या मातेने साधलेला असतो. एक आत्मा, एक जीवात्मा तिच्या उदरामध्ये दिसामासा वाढत असतो आणि ती जणू त्याला सांभाळणारी, त्या बालकासाठी ती मात्र आत्मारूपी ईश्वरच असते. कारण 9 महिने पूर्णपणे त्या बाळाची नाळ जुडलेली असते ती मातेशी. म्हणून त्याला नाळ म्हटलेला आहे. नाळ जुडणे असा शब्द मराठीमध्ये वाक्प्रचार आहे. एखाद्याशी आपली नाळ जुडली जाणे म्हणजे पूर्णपणे समर्पण भाव त्या मातेचा त्या बालकाशी असतो. असं म्हणतात, मातेचा पहिला घास गर्भात वाढणाऱ्या त्या बालकासाठी असतो. आणि जणू तिचा प्रत्येक श्वास त्या बालकासाठीच असतो. तिचं जगणं, तिथून पुढचं जेव्हा गर्भाची चाहूल लागते ना, तिथून पुढचं संपूर्ण जगणं तिचं त्या बालकासाठीच असतं. आणि त्याला वाढवणं ही पूर्णपणे जबाबदारी तिचीच आहे की काय अशी जाणीव तिला व्हायला लागते. आणि ही पहिली वहिली जाणीव तिच्या मनामध्ये एक प्रकारची चिंता सुद्धा निर्माण करते. म्हणून त्या मातेला कुणीतरी असं म्हटलेलं आहे, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधु आई, प्रेम स्वरूप आई. आई प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा आहे. प्रेम स्वरूप, वात्सल्य सिंधू, वस्सा लागी धेनू जैसी, तशी माता आपल्या बालकासाठी जगत असते. आणि ही तिची एकाकीपणाची भावना, चिंताक्रांत अवस्था पतीला कळावी म्हणून हे सगळे संस्कार
धर्मशास्त्राने पतीच्या सोबत करायला सांगितलेले आहेत बरं का, हे अत्यंत महत्वाचं. पण एक सामाजिक प्रघात म्हणा, सामाजिक भावना म्हणा, सामाजिक धारणा म्हणा, जशी का ती माता गर्भिणी होते तशी जबाबदारी झटकून टाकायला लागतात सासरची मंडळी, आणि लगेच माहेरी निरोप जातो. आनंदाची गोष्ट आहे, तुमची कन्या गर्भवती आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असते ती माता, आणि म्हणून कन्येला दोन घरची पणती असं म्हटलेलं आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड देते दोन्ही घरी. एकतर ती 18 वर्ष आपल्या माहेरी राहते आणि दिव्यासारखी जळत असते, एखाद्या पणतीसारखी ती जळत असते. आणि आता इथून पुढचं आयुष्य तिने ज्याला पती मानलेला आहे त्या पतीसाठी ती समर्पित करत असते. आणि म्हणून दोन्ही घरचा उजेड देणारी ही पणती सदैव जळत असते, एखाद्या दिव्याप्रमाणे प्रकाशमान होत असते. सासरची मंडळी झटकून देतात, आता गर्भवती आहे तुमची सुकन्या, तिला नेण्याची तयारी करा. साधारणपणे 7वा-6वा महिना लागला की माहेरची मंडळी घेऊन जातात आणि पुढे ती माहेरीच राहते. पण वास्तविक पाहता तिचं सासरीच राहणं गरजेचं असतं. कारण हे सगळे संस्कार जे आपण पाहिले ना, ते पती पत्नींनी दोघांनी मिळून करायचे आहेत असं धर्मशास्त्र सांगतं. पण धर्मशास्त्राचा विचार कोण करतो? आणि हल्ली आता हे 16 संस्कार राहिलेत तरी कुठं? अगदी धक्काधक्कीचं जीवन, दगदगीचं जीवन, माणसं मुक्त होऊ पाहत आहेत. लग्न सुद्धा बघतोय, पूर्वी 1-1 महिना चालायचा लग्न सोहळा, आता मंगल कार्यालय बुक केलं की बस आदल्या रात्री येणे, सकाळी लग्न सोहळा उरकणे आणि दुपारी जिकडे तिकडे जाणे. एका दिवसात सगळा सोहळा संपन्न होऊन माणसं खुली व्हायला लागली, मोकळी व्हायला लागली. आणि म्हणून जे काही पावित्र्य आहे, जे काही संस्कारामध्ये मिळणारा आनंद आहे, तो आनंद आता हळूहळू कमी होत चाललाय. आणि तसंच झालेलं या संस्कारांच्या बाबतीत सुद्धा. आता बघा, हे 16 संस्कार जे आहेत ना, त्यापैकी गर्भाधान, ओटीभरण फक्त केलं जातं. पुंसवण वगैरे संस्कार केले जात नाहीत, सीमंतोन्नयन केलं जात नाही, जातकर्म केलं जात नाही, नामकरण मात्र केलं जातं. फार झालं तर ओटीभरण होतं, नामकरण होतं. डोहाळे हा एक संस्कार होतो, डोहाळे केले जातात आणि तिथेही फार मोठा आनंद असतो. बहिर्निष्क्रमण वगैरे आता लोप पावलं. चुडाकर्म हेही केलं जातं, पण अगदी एका दिवसात ते अटपून घेतलं जातं, विधियुक्त केलं जात नाही. वेदारंभाकडे कोणाचं लक्ष नाही. कर्णवेदही केले जातात. शिवदीक्षा ही तर सर्वश्रेष्ठ असे वीरशैव पक्ष. दीक्षा संस्कारा वाचवून लिंगायतची नो हे जाण, ज्ञाती धर्माची असे खूण सत्य जाण पार्वती. दीक्षा संस्कार केला जातो, विवाह संस्कार केला जातो, मग पुढचे संस्कार मात्र केले जात नाहीत. काय समावर्तन आहे, काय वानप्रस्थ आहे, काय संन्यास आहे, अंत्येष्टीलाही असंच उरकल्या जातं. आणि या कोरोना सारख्या महामारीच्या काळात तर बघितलं आपण, अंत्येष्टी संस्काराकडे किती दुर्लक्ष झालं. ज्याच्या घरचा जीव गेलाय त्याचं मुखदर्शन सुद्धा घरच्यांना घडलं नाही या कोरोना महामारीच्या काळामध्ये. तिकडेच परस्पर विधी उरकून घेतला. आणि म्हणून वीरशैव लिंगायत धर्मतत्वानुसार, हिंदू धर्म संस्कृतीनुसार या 16 संस्कारांना अपार महत्व आहे. म्हणून संस्काराकडे अतिशय गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. पुंसवण संस्कारामध्ये गर्भ योग्य प्रकारे स्थित होतो आहे का नाही, मातेच्या गर्भामध्ये वाढ व्यवस्थितपणे होती आहे की नाही, हेही पाहिलं जातं. त्याला धार्मिक विधी जोडले जातात. शिवानंद शास्त्रीजी गिरी महाराज मंत्र संस्कार घरामध्ये केले जातात. घरामध्ये दररोज शिवपाठ घेतला जातो त्या काळात, आणि घेतला जावा. कारण आपल्याला माहित आहे, गर्भात असणारं बालक दिसामासा वाढत असतं. आणि असं सांगतात की गर्भातही संस्कार होतात. अभिमन्यू हे एक ज्वलंत उदाहरण आहे इतिहासातलं. अभिमन्यू आईच्या गर्भात असतानाच चक्रव्यूह कसं भेदन करायचं याचं शास्त्र शिकला. सुभद्रेला अर्जुन रथावर बसून नेत असताना चक्रव्यूह भेदन कसं करायचं याच्याबद्दलच सांगत होते, युद्धनीती सांगत होते. अभिमन्यू आईच्या गर्भात होते. पण स्त्री सुलभ स्वभावानुसार कथा ऐकता ऐकता सुभद्रेला केव्हा डोळा लागला याचा पत्ताही लागला नाही.
अर्जुन मात्र सांगत राहिले. कर्मधर्म संयोगाने फक्त चक्रव्यूहामध्ये जायचं एवढं ज्ञान सांगण्यात आलं होतं, युद्धनीती सांगण्यात आली होती. आणि तेवढ्यात मातेला डोळा लागला. स्त्री सुलभ स्वभावानुसार आणि दुर्दैवाने गर्भातल्या अभिमन्यूला बघा मातेची नाळ कशी जोडली जाते ते. मातेचे सगळे श्वास, मातेच्या सगळ्या संवेदना गर्भातल्या बालकाला माहिती होतात. आणि गर्भातलं बालक मातेच्या सगळ्या संवेदनांशी जोडलेलं असतं. आणि म्हणून माता यस्य सुचिरभूतो, सुचिरभूत माता, सुसंस्कारित पिता, धर्म पालन करणारा कुलवंत शीलवंत पिता, हे दोघही कारणीभूत आहेत बालकावरती संस्कार होण्याला. अभिमन्यू दुर्दैवाने चक्रव्यूहाच्या बाहेर कसं पडायचं हे मात्र ऐकू शकला नाही. मातेला झोप लागली म्हणून. म्हणून मातेचा श्वास, मातेचं जाणीव, मातेची नेणीव ही सगळी बालकाला निगडीत आहे, बालकाशी निगडीत आहे. ही जी नाळ जोडलेली आहे ना, त्याद्वारे सगळ्या संवेदना बालकापर्यंत पोहोचतात. आणि या सगळ्या संवेदना व्यवस्थितपणे पोहोचाव्यात म्हणूनच पुंसवन संस्कार आहे. गर्भिणीच्या मनाची तयारी अशी होत असते जर पती सोबत असेल तर, नाहीतर तिला भीती वाटते काय होईल माझ्या बाळाचं. आणि जर पती सोबत असेल तर तो तिला धीर देईल. दररोज सुसंवाद दोघांचा होणं गरजेचं आहे, पती पत्नींचा. नाहीतर माणसं कसं करतात बघा, पूर्वीच्या काळी होत होते, एकदा ती अशी गर्भिणी झाली की तिच्यावर दुर्लक्ष, हा मोकळा इकडे तिकडे फिरायला, बाकीची कामं करायला. आणि ती माता मात्र चिंताक्रांत. घरातले जर चांगले असतील, सुज्ञ असतील तर तिला जपतील. म्हणून अलीकडच्या वैज्ञानिक काळामध्ये, वैद्यक शास्त्रामध्ये गर्भधारणा झाली की तिला ओझं उचलू नको असं डॉक्टर आज्ञा करतात. हे एका अर्थाने बरोबर आहे. आणि तिचा योग्य व्यायाम होणं हेही एका अर्थाने बरोबर आहे. जर तिच्या योग्य हालचाली झाल्या तर तिच्या गर्भातल्या बाळाची वाढ सुद्धा योग्य प्रकारे होईल. कारण 7व्या-8व्या आठवड्यानंतर प्राण संचरलेला आहे, त्याची योग्य वाढ व्हायला लागलेली आहे. आणि होते की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी घरातलं संपूर्ण वातावरण तिच्यासाठी पोषक, तिच्यासाठी आहार ही तशाच प्रकारचा षड्रसांनी युक्त, गोड, तिखट, खारट, कडू, तुरट आणि आंबट हे 6 रस षड्रसांनी युक्त आहार तिला देणं गरजेचं आहे. तिची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. स्निग्ध पदार्थ तिला पुरवणं गरजेचं आहे. प्रथिनयुक्त आहार तिला देणं गरजेचं आहे, हे वैद्यक शास्त्र सांगतं. आणि पुंसवनामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते आहे की नाही, माता विचलित आहे का, मातेचं चित्त स्थिर आहे का, ती आनंदी आहे का, तिला आनंदी ठेवणं गरजेचं आहे. कारण संतांनी सांगितले, संत कुठले असू द्या, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे डोहे आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाचे, पूर्ण आनंदी जीवन त्या मातेचं त्या काळात असणं गरजेचं आहे. आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी तिचा पती तिच्या सोबत असणं गरजेचं आहे. पती पत्नींचा एक विचार जर असेल तर निश्चितपणे बालक समाधानी, सुखी, समृद्ध, वैचारिक पातळी ज्याची समृद्ध असेल अशा प्रकारचं होईल. आणि ते संस्कार अनाहूतपणे त्याच्यावर होतील. अभिमन्यूचं उदाहरण आपण पाहिलं, गर्भात संस्कार. दुसरं एक प्रभावी उदाहरण धर्मशास्त्रामध्ये किंवा इतिहासामध्ये दिलं जातं. काय आहे ते उदाहरण? भक्त प्रल्हादाचं. सत्वरी उच्चार प्रल्हादी बिंबला. हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजतोय, माझ्यासारखा मोठा कोणी नाही असं समजतोय. आणि म्हणून हिरण्यकश्यपूला मी स्वतः देव आहे, मी स्वतः ईश्वर आहे, कुठला नारायण, कुठला शिव, अशा प्रकारची जी धारणा झाली होती त्याची. कयाधू मातेला मात्र या गोष्टीचं फार वाईट वाटायचं. आणि कयाधू हळूच म्हणायची आपल्या पतीला, हिरण्यकश्यपूला, अहो नका असं करू. बघा, गर्भाधान संस्कार होत असताना विचार पती पत्नींचे काय आहेत यानुसार त्या बालकावर संस्कार होतात. संतती त्या प्रकारची बनते. आणि जाणून बुजून मातेनं आणि पित्याने
या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या काळात. कयाधूने विनंती केली, अहो तुम्ही कुठेतरी तपश्चर्या करायला जा, कुठेतरी मनाला स्थिर करा, एकाग्र चित्त व्हा, पहा, विचार करा मनात, अंतर्यामी बघा कोण परमेश्वर आहे, कोण या विश्वाचा नियंता आहे, तुम्हाला सुद्धा ज्याने निर्माण केलंय त्याचं चिंतन करा. पती पत्नीचे विचार बघा कसे आहेत. मग पत्नी हट्ट करते आहे म्हणून शेवटी हिरण्यकश्यपूला जावं लागलं. तो तपश्चर्येसाठी जंगलात गेला, एका वृक्षाखाली बसला, ध्यानमग्न झाला, चिंतन करतो आहे. एवढ्यात एक पक्षी त्या झाडावर येतो आणि नारायण 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 हा उच्चार करायला लागतो. तो पक्षी, हिरण्यकश्यपूला फार मोठा राग येतो. मीच देव आहे, माझ्यासारखं दुसरं कोण आहे, कसला ईश्वर, कुठला ईश्वर, कोण नारायण. उद्विग्न होतो तो. ध्यानस्थ बसलेला होता पण त्याचं चित्त स्थिर होत नाही, विचलित झालं चित्त. म्हणलं हा कोण पक्षी असेल. वर पाहिलं तर तो पक्षी उडून जायचा. पुन्हा डोळ्याने मिटून बसले की पक्षी झाडावर यायचा आणि नारायण नारायण हा उच्चार करायचा. हिरण्यकश्यपूला फार मोठा राग आला. त्याला वाटलं इथं काही माझी तपश्चर्या होत नाही, मी काही ध्यान करू शकत नाही. रागाच्या भरात तो घरी निघून आला. रात्र झाली होती. कयाधू म्हणाली, का आलात परत? तो म्हणाला, अगं काय करू, मी तपश्चर्याला बसलो होतो, चिंतनाला बसलो होतो, पण एक पक्षी झाडावर येत होता आणि मला विचलित करत होता. तो काही मला ध्यान करू देत नव्हता. आता कयाधूला अर्थात कळालं काय अडथळा येत असेल माझ्या पतीला, कारण तीही तशीच होती ना. तीही जाणकार होती, अध्यात्मशास्त्राची गाढी अभ्यासक होती. तिने हळूच विचारलं आपल्या पतीला, कोणता पक्षी होता हो? तो म्हणाला, मी त्याला पाहायला जात होतो की तो उडून जात होता. ईशोपनिषदामध्ये आणि कुठे कुठे परमरश्यात सुद्धा ही ओवी आलेली आहे. जीव शिव दोन पक्षी एका झाडावर बसलेले असतात. एक विषय फळे भक्षी आणि एक सदैव चिंतनात रममाण असतो, स्वस्वरूपामध्ये विलीन असतो. जीव हा विषय फळे भक्षिण्यामध्ये रममाण झालेला असतो, पण शिव मात्र सदैव सावध असतो. आत्मस्वरूप सच्चिदानंद स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा मात्र सदैव जागृत असतो. जीव मात्र विषयांची फळे. फार सुंदर कीर्तन परवाला मन्मथप्पा डांगे गुरुजींनी केलं. जीवराज्याचा अधिकारी फिरे दुःखाचे डोंगरी, मनवारू धावे धन धुंडे विषयांचे रान. जीव खऱ्या अर्थाने शिवाचा अंश आहे, पण विषयामध्ये गुंतल्यामुळे मनवारू धावे धन धुंडी विषयांचे रान. सदैव तो विषयामध्ये रममाण असतो जीव. कयाधूला हे माहिती होतं काय घडतंय नेमकं. अहंकार आला होता हिरण्यकश्यपूला, म्हणून चित्त स्थिर होत नव्हतं. मीच देव आहे, माझ्यापेक्षा मोठा कोण आहे, असा अहंकार आला होता. आणि नेमका तो अहंकार कयाधूला संपवायचा होता. धर्मपत्नी तिलाच म्हणतात, जी स्वधर्माचरणी आहे, अर्धांगिणी आहे, मला सदैव जागृत ठेवते, मला माझ्या धर्मापासून विचलित होऊ देत नाही, तीच धर्मपत्नी. त्याला धर्मपत्नी म्हणतात. पत्नीचा धर्म आहे आपल्या पतीला स्वधर्मी रत ठेवावं. पतीचा धर्म आहे आपल्या पत्नीचा आदर सत्कार करावा, तिचं काही वेळा ऐकावं. आणि ती वेळ बरोबर कयाधूने साधली. रात्र होत होती. रात्रीच्या शांत अंधारामध्ये कयाधू हळूच आपल्या पतीला विचारत होती. प्रेमाने तिने आपल्या पतीला जवळ केलं, मस्तकावरून हात फिरवला, केस कुरडे कुरडे त्यातून बोटे फिरवली. शांत झाला हिरण्यकश्यप. आणि अशा प्रसंगी कयाधू प्रेमपूर्वक अंतःकरणाने आपल्याला पतीला विचारते, का हो, काय म्हणत होता तो पक्षी ज्याच्यामुळे तुम्ही विचलित झालात? त्याला सांगावं वाटत नव्हतं, कारण नेमकं त्याला त्या गोष्टीचा विरोध होता, त्या गोष्टीचा तिरस्कार होता. वास्तविक पाहता तो पक्षी नारायण नारायण म्हणत होता, पण हिरण्यकश्यपूला मात्र हे सांगायचं नव्हतं, कारण तो स्वतःपेक्षा दुसऱ्याला कोणालाच मोठं मानत नव्हता. आता नारायण हे सुद्धा आदित्य अवतार आहेत बरं का, 9 नारायणांचे, आणि तेही आदिनाथ भगवान शिवाचेच भक्त आहेत.
नवनाथांचे जे अवतार झालेत ते नारायणाचेच अवतार आहेत. नऊ नारायण आहेत एका अर्थाने, आणि आदिनाथ गुरु आहे त्यांचाही. म्हणून काही वेगळं समजू नका की शिव संप्रदायामध्ये नारायणाला कशाला आणलं. आम्हाला कुणाचंच वावडं नाही, आम्हाला कुणाचंच वावडं नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचा विटाळ नाही. माझा देव सोहळा पाही, माझा देव सोहळा पाही, तेथे ओवळा विचार नाही, तेथे ओवळा विचार नाही. माझा देव सोहळा पाही, माझा देव. कुठलाच ओवळा विचार नाही, कुठलाच वेगळा विचार आमच्याकडे नाही आहे. सगळे माझ्याच शिवाचे अंश आहेत. त्यामुळे तिटकारा नाही मुळीच. फक्त तिथं अधिष्ठान शिव आहे हे मात्र समजणं गरजेचं आहे. सर्वगत तुझे राहो तुझ पासी, सर्वगत तुझे राहो तुझ पासी. आम्हा एक देसी आवडे ध्यान, आम्हा एक देसी आवडे ध्यान. सर्वगत तुझे राहो तुझ पासी. आम्हा एक देशी आवडे ध्यान. हिरण्यकश्यपूला तो पक्षी नारायण नारायण म्हणत होता हे सांगायचं नव्हतं कयाधूला, पण कयाधू जिद्दीला पेटली. ती वेळच तशी होती ना. तिला त्याच्या मुखातून भगवंताचं नाव वदवून घ्यायचं होतं, कारण गर्भाधान त्या दिवशी होणार होतं. म्हणून पती पत्नी एकत्र असणं गरजेचं आहे, एका विचाराने एकत्र असणं गरजेचं आहे. शेवटी कयाधू ऐकत नाही म्हणल्यानंतर नाईलाज झाला हिरण्यकश्यपूचा, आणि त्याला सांगावं लागलं. काय म्हणत होता नाथ तो पक्षी, काय म्हणत होता तो पक्षी, वारंवार विचारते आहे. हिरण्यकश्यपूला शेवटी सांगावं लागलं, अगं काय सांगू तुला, तो सारखा नारायण नारायण म्हणत होता. मला चीड आली म्हणून मी ध्यानमग्न होतो, ते सोडून दिलं मी ध्यान. मला फार मोठा तिटकार आला, मला फार मोठा राग आला. पुन्हा कयाधूने विचारलं, काय म्हणत होता तो पक्षी. हिरण्यकश्यप म्हणाला, अगं सांगितलं ना तुला, तो नारायण नारायण म्हणत होता. आणखी थोडा वेळ गेला की त्याने पुन्हा विचारायचं, काय म्हणत होता तो पक्षी. अगं नारायण नारायण म्हणत होता. कितीतरी वेळा कयाधूने देव न मानणाऱ्या, देवाचं नाव न घेणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या मुखातून नारायण 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 हे वदवूनच घेतलं. आणि शेवटी तोच उच्चार, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. तिथे गर्भाधान झालं आणि दोघाही पती पत्नींच्या मुखात नारायण नारायण होतं. तेच संस्कार गर्भावर झाले. हा संस्कार सोहळा अभिमन्यूच्या बाबतीत, प्रल्हादाच्या बाबतीत, चिल्लय्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. म्हणून चिल्लय्या बाळ आईला सांगतोय, दारावर आलेला भिक्षुक गोसाई तो त्रिभुवन गोसावी आहे, तो आलाय आई, मला मागतोय ना भोजनामध्ये, खुशाल दे. अगं का चिंता करतेस, ही वेळ चांगली आहे आई. बघा हे संस्कार आहेत, आणि गर्भ योग्य प्रकारे वाढतोय की नाही हे पतीने पाहणं गरजेचं आहे. पती पत्नींचा एक विचार असणं गरजेचं आहे. पत्नीच्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे, मातेच्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे. हे दोघं एकत्र असतील आणि ह्या सगळ्या कथा, या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी चालत असतील तरच त्या गर्भावर योग्य संस्कार होतील. आणि म्हणून त्या पत्नीने, त्या मातेने गर्भामध्ये बालक दिसामासा वाढत असता दररोज शिवपाठ म्हणावा, दररोज परमरहस्याचं पारायण करावं, सिद्धांत शिखामणी सारखा ग्रंथ वाचावा, अष्टावरणादी आचरण करावं, शठस्थलाजीचं चिंतन करावं. ही 19 तत्व गर्भातल्या बालकावर आपोआप मातेकडून संस्कारित होतात. म्हणून मातेने अभंग गाय. आता राहू दे, इथेच राहू दे मोबाईल, ते तितक्याला म्हणून ओढणार नाही. थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम पाऊस आल्यामुळे. आता येतोय का आवाज व्यवस्थित? शिवकुमार स्वामीजी आवाज येतोय का व्यवस्थित? एकदा कमेंट टाका.
नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता मध्येच. आता हॉटस्पॉट घेतले ताईच्या कार्डचा आमच्या. येतोय का आवाज? येतोय का डांगे गुरुजी? थोडं कमेंट टाका. हा येतोय आवाज महाराज? हा ओके ठीक आहे ठीक आहे संतोषजी चालेल. थोडासा मध्ये व्यत्यय आला होता वातावरणामुळे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या पद्धतीने माता कयाधू, माता चांगुणा, माता सुभद्रा अशी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणातली पाहता येतील. किंबहुना जगज्योती महात्मा बसवेश्वर आईच्या गर्भात असताना असं म्हणतात 9 महिने 9 दिवसापेक्षाही जास्त दिवस आईच्या गर्भात होते. कारण ध्यानमग्न अवस्था आहे ती. कारण त्या ठिकाणी सोहम नामामध्ये समाधी जडलेली असते जणू एका अर्थाने त्या बालकाची. पण केव्हा? जर माता धर्मनिष्ठ असेल तर, मातेचं सदैव चिंतन चालू असेल तर. आणि का नाही असणार हो? नंदी व्रताचं आचरण केल्यामुळे मादांबिकेला गर्भधारणा झाली होती. जंगम कृपेने मादांबा सुंदरी दिव्य गर्भांतरी धरिती झाली. स्वामीच्या कृपेने मादांबिकेच्या पोटी महात्मा बसवेश्वरांचा गर्भ वाढत होता दिसामासा. विस्मरण झालं महात्मा बसवेश्वरांना की गर्भातून बाहेर पडायचं. शुकमुनी तर कितीतरी वर्ष आईच्या गर्भात होते असं म्हणतात शुकमुनी. कारण आतमध्ये समाधी अवस्था आहे, शांत वातावरण आहे आणि तादात्म्य साधल्या जातं ना. पण माता जर तशा प्रकारची धर्मनिष्ठ असेल तर, सुसंस्कारित असेल तर. म्हणून अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. चिलियाचं उदाहरण आपण पाहत होतो. शेवटी चिलिया स्वतःहून म्हणतोय, आईचे डोळे पुसतोय आणि आई माझी भिक्षा मागतायत ना महाराज, तर खुशाल मला अर्पण कर त्यांना, कारण मी त्यांचाच आहे ना. काय मला चिंता करायची गरज आहे दुसरी? माझ लागी चिंता हेची देवराया, पाहिन मी पाया कधी तुझ्या, कधी तुझ्या. मला चिंता करायची काय गरज आहे? अगं आई, मी जर भगवंताला समर्पित होत असेल, भगवंताकडे जर मला जाता येत असेल, तर खुशाल मला तू अर्पण कर असं म्हणणारा स्वतःहून चिलिया. किती संस्कार झाले असतील हो. काय असेल त्या श्रीयाळाची आणि चांगुण्याची अवस्था, आणि किती एकमेकांबद्दल किती सुसंस्कारित असतील, ज्यांनी बालकावर असे संस्कार केले की बालक स्वतःहून म्हणतोय मला अर्पण कर आई. आणि हाच खऱ्या अर्थाने आनंद सोहळा आहे बघा. अशी माता जर आनंदी असेल तर गर्भातलं बालक आनंदी होतं, सुदृढ होतं. आणि आता आपण हळूच तिसऱ्या संस्काराकडे वळूया. हे तीनही संस्कार बालक गर्भात असताना केले जातात. गर्भाधान, पुसमण आणि सीमंतोन्नयन. सीमंत हा तिसरा संस्कार साधारणपणे 7व्या महिन्यात, ज्याला आपण डोहाळे म्हणतो किंवा ओटी भरण म्हणतो, हा सुद्धा आनंद सोहळा आहे. साधारणपणे 7व्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण केलं जातं. आता जेवण हा भाग मुद्दाम आला तिथे, खरं म्हणजे ते काही बालकासाठी नाही, कारण बालक काही जेवत नाही. पण त्यानिमित्ताने नात्या गोट्यातल्या लोकांना एकत्र करता यावं, इतरांना आनंदाने खाता यावं. खरं म्हणजे देव काय खात असतो का? तसं गर्भातलं बालक म्हणजे एका अर्थाने देवच असतं. त्याच्या नावाने केलेलं हे जेवण आहे, त्याला डोहाळे जेवण म्हटलं. आणि त्यानिमित्ताने नातेवाईक एकत्र करणे, आनंद सोहळा करणे, त्या मुलीच्या माहेरची मंडळी बोलवणे, म्हणजे तिचं मन कसं आनंदी राहील, तिला कसा आनंद देता येईल, यासाठी हे सगळे संस्कार आहेत. आणि सीमंतोन्नयन 7व्या महिन्यामध्ये केलं जातं, ज्याला आपण डोहाळे जेवण असंही म्हणतो. काय आहे बरे हे डोहाळे जेवण? जगज्योती महात्मा बसवेश्वर आईच्या गर्भात असताना मादांबिकेला काय डोहाळे लागले असतील? सकल शरणांना एकत्र करा, अधर्म मातलेला आहे, शिवाचार सोडून लोक परधर्मी रत झालेली आहेत. एकेश्वरवादाचे डोहाळे मादांबिकेला लागलेले आहेत. ती म्हणते आहे, कुठे आहे भस्म?
गुरु लिंग जंगम यांची सेवा करीन, धर्माची पुनर्स्थापना करील, धर्माला आलेली ग्लानी मी दूर करण्याचा प्रयत्न करील, अशी डोहाळे मादांबिकेला लागतात. साडी माळी कुंभार कुष्टी डहोर महार चांभार कोणी अंत्यज नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आपण सर्वजण एका शिवप्रभूची लेकरं आहोत. अशा प्रकारचे डोहाळे मादांबिकेला लागतात. आणि म्हणून बालकावरही तेच संस्कार होतात. संत शिरोमणी मन्मथ माऊली आईच्या गर्भात असताना माता पार्वतीला लागलेले डोहाळे कसे आहेत? भस्माणा, रुद्राक्षाणा, लिंग धारण करा, कौपीन आणा, कंथा आणा, गावोगावी फिरेन, भक्तीचा जागर करेन, शिवभक्तांना एकत्र करीन, शिवभक्तांची मांदियाळी जमवीन, वीरशैव धर्माला एक जाज्वल्य रूप प्राप्त करून देईन, पंचाचार, षटस्थल, अष्टावरण असे डोहाळे माता पार्वतीला लागतात ज्यावेळेस मन्मथ माऊली आईच्या गर्भात असतात. म्हणून हा डोहाळे संस्काराला विशेष महत्व आहे. फार सुंदर अभंग आहे सांप्रदायिक. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथेचा सोहळा तेथे बिंबे, तेथेचा सोहळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. जशी गर्भाची आवड तशी मातेला डोहाळे लागतात. आणि जसे मातेला डोहाळे तशी गर्भाची आवड निर्माण होते. परस्पर संबंध आहे या दोन गोष्टींचा. जसं बालक गर्भात आहे आणि ज्या लक्षणांचं बालक आहे, पुढे चालून हे बालक काय करणार आहे, तशाच प्रकारचे डोहाळे त्या मातेला लागतात. संत शिरोमणी मन्मथ माऊली पुढे चालून वीरशैव लिंगायत धर्माचा उद्धार करणार होते. लोप झालेली शिवभक्ती पुनर्स्थापित करणार होते. आणि म्हणून माता पार्वतीला तसेच डोहाळे लागले. या उलट माता पार्वतीला अशा प्रकारचे डोहाळे लागले म्हणून मन्मथ माऊलीवर ते संस्कार झाले. मादांबिकेला तशा प्रकारचे डोहाळे लागले म्हणून जगज्योती महात्मा बसवेश्वरांवर अशा प्रकारचे संस्कार झाले. आणि जर मादांबिकेला असे डोहाळे लागले नसते सकल शरणांना एकत्र करण्याचे, तर जगज्योती महात्मा बसवेश्वर एकेश्वरवादाचा पुरस्कार केले नसते, 18 पगड जातींना एकत्र केलं नसतं, सर्वांना शिवदीक्षा दिली नसती, लाखो जंगमांचा उद्धार केला नसता, लाखो जंगमांचं संरक्षण केलं नसतं जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी. म्हणजे जसे डोहाळे तसे बालकाची लक्षणं, आणि जसं बालक तसे डोहाळे. नाहीतर आम्ही पाहतोय हल्ली कसे डोहाळे लागतात ते. आता सिमेंट कॉन्क्रीटची घरं निघाली म्हणून तसे डोहाळे राहिले नाहीत आता. तर पूर्वी विनोदाने सांगत होती मंडळी खेडेगावामध्ये, काही मातांना ढेपसे खाण्याचे डोहाळे लागायचे, चुलीतली राख खाण्याचे डोहाळे लागायचे, माती खाण्याचे डोहाळे लागायचे. माती खायच्या गव्हातली, गहू निसता सारवलेली घरं असायची आणि त्याचा असा एक पापुद्रा चढायचा त्या सारवणाचा. चोरून लपून कुंडलिकराव शिंदे महाराज चोरून लपून ती माता ढेपसे खायचे. वतला समोर बसलं ना, पाणी तापवता कोणीतरी विचारायचं, ग काय करतेस? मग ढेपसे खालेली माता आणि तिच्या पोटी राहणारा गर्भ कोणता वीर होईल होतो? ढेपशे वीरच असेल ना तो. माती खालेली माता, गर्भही मातीच खाणार. आता वास्तविक पाहता माती खाण्यामागे, ढेपसे खाण्यामागे तिथे एक शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा आहे बरं का. विनोदाचा भाग द्या सोडून. पण ढेपसे का खाते ती माता? माती का खाते ती माता? मातीमध्ये कॅल्शियम आहे. म्हणून गर्भवती मातेवर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तिच्या शरीरातलं कॅल्शियम कमी पडलं तर तिला माती खावीशी वाटते.
म्हणून त्या काळात तिला कॅल्शियम युक्त आहार देणं गरजेचं आहे. दूध, दही, दुधाचा किरोस या गोष्टी तिला देणं गरजेचं आहे. कारण हे झालं तरच तिच्यातली कॅल्शियमची उणीव भरून निघेल. कॅल्शियम कमी पडते म्हणून ती खाते आणि गर्भाला लागतं कॅल्शियम, कारण कॅल्शियममुळे हाडांची वाढ होते, हाडं समृद्ध होतात. लेकरं सुद्धा जन्मल्यानंतर माती खातात, कारण त्यांना कॅल्शियमची कमी पडते. म्हणून दुधातून हा कॅल्शियम भरपूर मिळतो. आईच्या आहारातून हा कॅल्शियम भरपूर मिळाला पाहिजे बालकाला. आईच्या दुधातून हा कॅल्शियम बालकाला भरपूर मिळाला पाहिजे. ही उणीव सुद्धा आहे एक प्रकारची. म्हणून गर्भवती मातेवर जे संस्कार आहेत ना, हे सगळे संस्कार त्याच्यासाठी आवश्यक आहेत. त्याच्या पाठीमागे विज्ञान सुद्धा आहे. त्याच्या पाठीमागे विज्ञान सुद्धा आहे. या संस्कारांच्या मागे विज्ञान असं आहे, आणि हे विज्ञान जर आम्ही समजून घेतलं तर आम्ही गर्भवतीची विशेष काळजी घेऊ. छत्रपती शिवाजी राजे आईच्या गर्भात असताना काय डोहाळे लागतात जिजाऊ माँसाहेबांना. गडकोट किल्ले, हा समस्त मावळ प्रांतातला एकत्र करण्याचे डोहाळे जिजाऊ माँसाहेबांना लागतात. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करीन, घोड्यावर बसीन. जिजाऊ माँसाहेब घोड्यावर बसायच्या, दांडपट्टा खेळायच्या, तलवारबाजी करायच्या, कुस्तीच्या फडात जाऊन उभा राहायच्या, दंड ठोकायच्या. ही सगळी लक्षणं कशाची होती? छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भात होते आणि पुढे चालून हाच छत्रपती हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणार होता. आणि पुढे चालून सर्वांना एकत्र करून हाच पुढे जाऊन फार मोठं शौर्य पराक्रम दाखवणार होता. म्हणून हे सगळे संस्कार गर्भवती मातेवर होणं गरजेचं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. इतिहासातली असतील, पुराणातली असतील, शास्त्रातली असतील. आणि हे 3 संस्कार आईच्या गर्भात बालक असतानाचे आपण पाहतोय. आता 4था जो संस्कार आहे तो जातकर्म आहे. जातकर्म हे प्रसूती काळी करायचा संस्कार आहे खऱ्या अर्थाने. कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय. चला ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात, कारण मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत आहे. 3 संस्कार आज आपण पाहिलेले आहेत. उद्याला जातकर्म, नामकरण, बहिर्निष्क्रमण आणि चौलकर्म हे संस्कार. आणि उद्याला आपण संस्कार संपवून अध्याय सुद्धा संपवायचा आहे. शिवदीक्षेसारखा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. वेळ खरंच कमी पडते आणि चिंतन फार मोठं होतं. विषयच तसे महत्वाचे आहेत. असू द्यात, आज आपण रजा घेऊयात. नेटवर्क